जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना निवाऱ्याची आणि शौचालयाची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी अशी मागणी क्रांती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन करण्यात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा केंद्र आणि स्वच्छतागृह उभारण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातही नातेवाईकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांना उघड्यावर किंवा रुग्णालयाच्या गेट समोर रात्र काढावी लागते। पावसाळा आणि थंडीच्या दिवसात ही परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। जय भीम जय शिवराय। मी रितेश तेलमोरे, क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। आज आम्ही आलेला जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देण्यास। निवेदनाचे स्वरूप असे आहे की जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या तीनही सुपर हॉस्पिटल यामध्ये जे रुग्णांसोबत नातेवाईक येतात यांना झोपण्याची व राहण्याची व्यवस्था नाही आहे। त्याच्यानंतर शौचालयाची व्यवस्था नाही आहे। या दोन्ही व्यवस्था व्हाव्या यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे। येत्या काळामध्ये ह्या जर व्यवस्था शासनाने केल्या नाही तर आम्ही क्रांती सेना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या व जिल्हाधिकारी यांच्या दालनात तीव्र आणि उग्र आंदोलन करेल जर लवकरात लवकर नाही झालं तर। जय भीम जय शिवराय। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।